पर्णकेने इयत्ता 6वी तुकडी. माझे एक पत्री नाटिकेचे नाव आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुलगी. झोपे. बाबा बाबा कुठे गेलात हो तुम्ही? मला नवा ड्रेस आणायला गेलात का? उद्या माझा वाढदिवस आहे ना. कुठे? तुम्ही घराच्या मागे आहात. थांबा हं, येते मी. आत्महत्या केलेल्या झाडाखाली जाते. बाबा कुठे गेलात हो तुम्ही आम्हाला सोडून? आणि का गेलात आम्हाला सोडून? आपलं ठरलं होतं ना की मी शिकून खूप मोठी होणार म्हणून. आता तुम्ही गेल्यानंतर या छकुलीचे लाड कोण करणार? शाळेत पहिला नंबर आल्यावर पेढे कोण वाटणार? सांगा ना बाबा, सांगा. आपलं ठरलं होतं की मी मोठी झाल्यावर डॉक्टर होणार, एक मोठं घर बांधणार, तुम्ही, मी आणि आई कायम सोबत राहणार. मला आईने सांगितलं अवकाळी पावसामुळे आपल्या शेतात काहीच पिकलं नाही, त्यामुळे तुम्हाला कर्ज भरता आलं नाही. तुमच्या मागं साखर देखील लागलाय कर्ज फेडीसाठी. सांगायचं ना बाबा मला की पुढल्या वर्षी नवा ड्रेस घेऊ म्हणून. पण तुम्ही असं का केलं? का गेलात आम्हाला सोडून? अहो आईचं पान सुद्धा हालत नव्हतं तुमच्याशिवाय. तुमच्याकडे ती काही मागत नव्हती. तिचा हट्ट न करणंच टोचत होतं का तुम्हाला? सांगा ना बाबा, सांगा. काय म्हणालात? तुम्ही आमच्या आजूबाजूलाच आहात. थांबा हं, आई बोलावतीये मला, येतेच मी. अगं छकुले, कुठे गेली होतीस ग रात्रीची एवढ्या? अगं तुझे बाबा गेले आपल्याला कायम सोडून. पण असं रडायचं नाही, जिद्दीने लढायचं. मी आहे ना, मी शिकवेन तुला, चांगलं मोठं करेन. तुला डॉक्टर व्हायचंय, तुझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय. असं खचून जाऊ नकोस. हो आई, मला पटलंय. मी मोठी झाल्यानंतर खूप मोठी डॉक्टर होईल. ज्यांच्या मुलांच्या आई वडिलांनी आत्महत्या केली अशा मुलांना मी शिकण्यासाठी मदत करेन. मला समजलंय की आत्महत्या हा कोणत्याही अडचणीवरचा उपाय नाही. धन्यवाद.